आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथील चिन्हलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाच्या 3ऱ्या शाखेचे चंदूर येथे थाटात उद्घाटन दिवशी 1,81,00,000 ठेव जमा। सहकार क्षेत्रात विना सहकार नाही उद्धार हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून बोरगाव येथील श्री चिन्हलक्ष्मी सौहार्द सहकारीच्या संचालक मंडळाकडून ग्रामीण भागातील अर्थकारणाकडे निस्वार्थ ಸೇವೆಯಿಂದ ಸಹಕಾರ ಭಾವನೆಯಿಂದ दूध उत्पादक ಪಿವರ್ಲಿಸ್ ಸಮಾಜ ಸೇವೆಗಾಗಿ ಮಾಡಿದಂತ ಸಂಸ್ಥೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಇದು 4ನೇ ಶಾಖೆ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಸ್ವಾಗತ ಮತ್ತು ನಾನು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಈ ಸಭೆಗೆ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿದಂತಹ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀಶೇನ್ ಭಟ್ಟಾರಕ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಗಳೇ, ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಸದಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಗಳೇ, ಸದಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಗಳೇ, ನೀವೇ ಇದೇ ತಿಂಗಳು 4 ವರ್ಷದಿಂದ ನೀವು ನಮ್ಮ ಹೆಡ್ ಆಫೀಸ್ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿದ್ದು. ನಂತರ ಅಭಿನವ್ मठाचे अभिनव मंजुनाथ महास्वामी यांचं दिव्य सानिध्य लाभलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्लाप्पा मकेनावर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून सागर मंगसुळे, डॉक्टर सुकुमार चौगुले व डॉक्टर रमेश खिचडे यांनी उपस्थिती दर्शवली। बँकेचे संस्थापक सागर मिरचे यांनी स्वागत केलं, तर प्रास्ताविक अजित पाटील यांनी मांडले। यावेळी हुक्केरीच्या अभिनव मंजुनाथ स्वामीजी म्हणाले की सहकारी संस्थांनी गरीब शेतकरी व सभासदांना आर्थिक आधार देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं असून अनेकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे। सहकार तत्वाचे पालन करून संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहावे असं आवाहन त्यांनी केलं। शाखा उद्घाटनादिनी 1,81,00,000 रुपयांची ठेव जमा केल्याची माहिती देण्यात आली। यावेळी संस्थापक सागर मिरचे, अध्यक्ष अजित पाटील, मुख्य व्यवस्थापक ओमकार म्हैसाळे, चंदूर शाखेचे अध्यक्ष सुदर्शन खिचडे, पोपट चौगुले, राजेंद्र खोत, सतीश भोसले, अशोक परीट, संपत पाटील, अरिहंत खिचडे, अमर चौगुले, प्रशांत पाटील, कार्तिक मगदूम, महांतेश कुंभार, अण्णासाहेब बोरगावे, संजय कुगे, सुषमा गायकवाड, नसलापूर शाखेचे विजय शेडबाळे, बाहुबली पाटील, निडकुंदी शाखेचे बाहुबली खेमलापुरे, धनंजय खेमलापुरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व चंदूर व बोरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी शाखा अधिकारी सौरभ गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।